केलं होतं, काय भावना आहे? हा कार्यक्रम पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे. आपण चालू केलं योगापासनं आणि आता लहान मुलं योगाचं प्रशिक्षण घेत आहेत. ही मुलं आहेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आणि BMC स्कूल्सची आणि खूप साऱ्या डिग्निटरीजनी जॉईन केलं होतं. आज शाहिद कपूर, श्रीलीला, BMC कमिशनर आणि दिल्लीहून अनुप्रिया पटेल मॅडम आल्या होत्या. तर असे खूप सारे डिग्निटरीज आहेत. पण हा आता उपक्रम चालू होईल योगापासनं. याच्यानंतर त्यांचे मोटिवेशनल स्पीचेस आहेत लोकांचे, मुलांसाठी गेम्स आहेत, ड्रम कॅफे आहे ज्याच्याने त्यांना अजून ऊर्जा मिळेल, त्यांचं जेवण आहे आणि त्याच्यानंतर बाहेरून आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा या मुंबई शहराचा पूर्ण टूर आहे. तर त्यांचा पूर्ण दिवसाचा हा प्रोग्राम आहे. ज्याच्यानंतर मला वाटतं आनंदाने ते परत आपल्या ठिकाणी जाऊ शकतील आणि पुढचे दिवस त्यांचे मोटिवेशनल ठरतील. सकाळी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसामध्ये तुम्ही योगाचा वापर कसा करणार आणि काय आव्हान कराल तुम्ही? मी रोज 1 तास योगा करते. त्यात माझा सूर्यनमस्कार असतो आणि माझे काही बेसिक आसनं असतात आणि श्वासक्रिया असते, प्राणायाम असतो. हे आजच्या जीवनासाठी खूपच जरुरी आहे, कारण आज इतका ताणतणाव आहे, कॉम्पिटिशन आहे आणि ह्या सगळ्याला सामोरी जायचं असेल तर फिजिकली मेंटली यू हॅव टू बी व्हेरी फिट. तर त्यासाठी योगा रोज करणं जरुरी आहे. योगाचा मंत्र एक जीवनशैली म्हणून भारतानेच जगभराला दिलेला आहे आणि आज तो जागतिक स्तरावर साजरा केला जातो आहे. तर मला वाटतं प्रत्येकाने, तुम्ही पण, तुमचं जीवन किती ताणतणावाचं असतं, तुम्हाला योगा करणं खूप जरुरी आहे. काही मुख्यमंत्री देखील योगा करताना पाहायला मिळाला. दररोज योगा करतात का मुख्यमंत्री? खरं सांगेन की ते प्राणायाम करतात पण योग करत नाही आणि तेवढं त्यांना करायला सांगावं लागणार. योगाचं महत्त्व कसं सांगाल का? महिला मल्टीटास्किंग करतात, अनेक कामं असतात सकाळपासून, तर त्यांना कुठे ना कुठेतरी वेळही मिळत नाही. हां. तुम्ही काय सांगाल की महिलांसाठी योगा किती महत्त्वाचं आहे? जर आपल्याला दुसऱ्यांसाठी सुद्धा आपलं जीवन जगायचं असेल, लोकांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आसपासच्यांसाठी, तर आपली हेल्थ चांगली राहणं जरुरी आहे. त्यासाठी आपल्याला तो 1 तास काढणं योगासाठी दिवसभरात खूप जरुरी आहे. त्यानेच तुम्ही स्वतः हेल्दी राहाल आणि मग जे काही करायचं आहे तुमच्या करिअरमध्ये किंवा लोकसेवा, जे तुमचे एम्स ॲम्बिशन्स असतील ते करू शकाल. योगा दिनाच्या निमित्ताने आज पावसाने सुद्धा हजेरी जी आहे ती मुंबईत लावली. मागच्या अनेक दिवसांपासून आपण पावसाच्या प्रत्यक्षात पाणी टंचाईचा समोर जातो. काय मला वाटतं आता पाऊस येणं जरुरी आहे आपल्या शेतकऱ्यासाठी, आपल्या पूर्ण ॲग्री इकॉनॉमीसाठी. तर आपण सगळे प्रार्थना करूया की पाऊस आता वेळेवर होऊन चांगला पडो. आणि हिंदी में आज इंटरनॅशनल योगा डे था आपला एक बडे कार्यक्रम. एक लास्ट क्वेश्चन पूछती हूँ मैं, शेतकऱ्यांचे मुलं आलेत आज, त्यांच्याबद्दल काही सांगाल का? ही वेगवेगळ्या गावांमधनं शेतकऱ्यांची मुलं आलेली आहेत आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी अशी आहेत. तर मला वाटतं ह्या मुलांसाठी हा दिवस एक डे आउट आहे, ज्याने ते खूप ऊर्जा घेऊन परत जातील. आणि त्यात योग प्राणायाम तर आहेत, वेगवेगळी मोटिवेशनल स्पीचेस आहेत. पुढे जॅकीजी पण येणार आहेत आणि ते सुपर 30वाले जे स्पीकर आहेत ते येणार आहेत. ड्रम कॅफे आणि गेम्स आहेत. त्याच्यानंतर त्यांची या पूर्ण शहराची एक टूर आहे आणि त्यानंतर जेवण करून ते जाणार आहेत. मला वाटतं आज दिवस त्यांचा चांगला चिल्ड्रन्स डे आउट होईल आणि त्याच्याने त्यांना एक ऊर्जा मिळेल. One last question. प्राईम मिनिस्टरच्या मोहिमेत you have taken it forward. Can you say a little about it? So we all know that International Yoga Day has been brought on in the limelight in front of the whole world because of our Prime Minister Narendra Modi ji. Because of him, it is celebrated internationally and taken in as a lifestyle, a way of life. So that's a full credit to Modi ji. पण यासाठी आपण सगळ्यांनी, we all have to practice yoga 1 hour at least every day, including pranayam. विरोधकांना या निमित्तानं काय सांगाल? विरोधकांना काय सल्ला द्याल? कारण जसं तुम्ही सांगताय खूप ताणतणाव आहे सध्या, त्यांची पण मनस्थिती कशी आहे, सगळ्या राजकीय परिस्थिती पाहता त्यांना काय सल्ला द्याल? मी फक्त आज दिवस इतका सुंदर आहे की मी कोणाला सल्ला नाही देणार,
पण एक गोष्ट म्हणू शकते की सगळ्यांची आपली एक पोझिशन असते, तिथनं आपण ऑपरेट करतो. तर आपल्या आपल्या ठिकाणी जरी आपल्याला छान ऑपरेट करायचं आहे, आज डेमोक्रेसीमध्ये राजकारणात विरोधकांची पण तेवढीच गरज असते, तर त्यांनी पण ऊर्जेने आणि सच्चाईने ऑपरेट करायचं असेल तर योग रोज 1 तास करावा. मैम 12th इंटरनेशनल योगा डे है, किस तरीके से आप लोगों को मैसेज देना चाहेंगे, क्योंकि लोग यहाँ पे जो अपनी इंडिया में है वो कम करते हैं लेकिन ये बाहर ज़्यादा दिखने को मिल रहा है, तो आप यहाँ पर आज क्या मैसेज देंगे? पहा, हमारे भारत ने बहुत कुछ दिया है दुनिया के, उसमें से एक हीरा जो है वो योग है, आयुर्वेदा है, बहुत सारी चीज़ें भारत ने दी है. तो मुझे लगता है कि योग जो हमने ही लोगों को प्रीच किया है, बताया है, हमने करना ज़रूरी है और शुरुआत हमसे होती है, मुझसे होती है और आपसे होती है. मैम व्हाट्स योर मोदी जी मैसेज ने फॉर जेन मैसेज दिया है योगा फॉर हेल्दी एजिंग, क्या कहना चाहेंगे आप इसके बारे में? I think so. Yoga is the best way for healthy aging. As you age, mentally, physically, if you want to stay strong and stout, yoga is the way for you. Because yoga, even when you do weights, on your functional training of yoga, you can always maintain your muscles also if done properly. मैम वन लास्ट क्वेश्चन, व्हाट डू यू फील, व्हाट इज योर मैसेज फॉर जेन ज़ी? जेन जी को तो मैं ये मैसेज दूंगी, आजकल जेन जी भजन जैमिंग कर रही है, आजकल जेन जी अवेयर है, भजन जैमिंग जैसी चीज़ें कर रही है. और मैं इतना ही उनको बोलूँगी कि योग प्राणायाम अपने लाइफ में रखिए, अपनाए योग प्राणायाम को, ताकि आपकी जो आगे की लाइफ है, आपके स्ट्रगल्स है, वो इजी हो जाए और आप हर डिफ़िकल्टी को बड़े स्ट्रेंथ से उनका सामना कर पाए. थैंक यू.